नीरव आणि कामिनी एक लग्न समारंभ आटोपून निघाले होते. त्यांना निघायला खूप उशीर झाला होता. रात्र तर वाढतच चालली होती. अजून 1 तासाचा रस्ता कापायचा होता. नीरव, तरी तुला सांगितलं होतं, आपण लवकर निघू. कामिनी त्याला म्हणाली. अगं, पण लग्न सोडून मध्येच कसं निघायचं? नीरव गाडी चालवत म्हणाला. कामिनी आणि नीरव यांचा प्रेमविवाह होता. कॉलेजपासून त्यांचे प्रेम होते. त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न होते. सकाळपासून ते लग्नाला हजर होते. लग्न खूप धामधुमीत झाले. गाडी थोड्या वेगातच चालली होती. रस्ता पूर्ण जंगलाचा होता. थंड वारा सुटला होता. रस्ता पूर्ण निर्मनुष्य होता. कामिनी त्या बाहेरच्या काळोखाला पाहून खूप घाबरली होती. त्या भीतीने तिचे टेन्शन वाढले होते. नीरव मात्र शांतपणे गाडी चालवत होता. खरं म्हणजे नीरव खूप थकला होता. त्याला गाडी चालवायलाही कंटाळा आला होता. त्याची नजर गाडीच्या हेडलाईटने रस्त्यावर पडलेल्या प्रकाशावर होती. गाडी रस्ता कापत होती. त्याने गाडीचा वेग जरी वाढवला असला तरी तो मर्यादित ठेवून होता. एखादे जनावर गाडीच्या प्रकाशात क्रॉस करताना दिसत होते. कामिनीची नजर रस्त्याच्या बाजूच्या काळोखावर जात होती. एखाद्या जनावराचा आवाज येत होता. त्यामुळे तिची भीती वाढत होती. काय झालं कामिनी? तुझा चेहरा असा का झालाय? तिच्याकडे पाहून रस्त्यावर पाहत तो म्हणाला. हा रस्ता बघितला ना, किती भीतीदायक आहे. कामिनी त्या रस्त्याकडे पाहत म्हणाली. रस्त्यासारखाच रस्ता आहे. सकाळी याच रस्त्याने गेलो होतो ना आपण, नीरव म्हणाला. सकाळी या रस्त्यावर वर्दळ होती. आता रात्रीचे 11 वाजून गेलेत. जंगलातल्या प्राण्यांशिवाय कोण आहे या रस्त्यावर? कामिनी गाडीची काच वर करत म्हणाली. अगं, रात्रीच्या थंड हवेचा आनंद घ्यायचा तर काच वर करतेस? नीरव तिचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तू गाडी चालव आणि लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पड, कामिनी समोर पाहत म्हणाली. अगं हो, तू का टेन्शन मध्ये येतेस? नीरव हसत म्हणाला. गाडी रस्त्यावरून जशी धावत होती तशीच कामिनीची भीती वाढत होती. तुला कसली भीती वाटते? नीरवने तिला विचारले. कसली काय? कोणी दरोडेखोर वगैरे आले तर? दरोडेखोर या भयान जंगलात कशाला येतील? नीरव म्हणाला. आणि अचानकच चालता चालता गाडीचे पुढचे दोन्ही टायर पंक्चर झाले. तसं नीरवने गाडीला ब्रेक मारून गाडी थांबवली. त्या भयान जंगलात रस्त्याच्या मधोमधच गाडी बंद पडली. हे पाहून कामिनी अजूनच घाबरली. नीरव, काय झालंय गाडीला? कामिनीने विचारले. ती तुझ्यासारखीच घाबरलेली दिसते, नीरव हसत म्हणाला. ए, मस्करी कसली करतोस या वेळेला? तुला ना परिस्थितीचे गांभीर्यच नाही. ती काचेतून बाहेर असलेला काळो पाहत म्हणाली. अगं, गाडीचे टायर पंक्चर झाले, असं म्हणून नीरव गाडीतून खाली उतरला. त्याने मोबाईलच्या उजेडात गाडीचे टायर पाहिले. पुढच्या डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाला होता. त्याने स्टेपनीसाठी डिक्की उघडली. गाडीत बसून कामिनी चारी बाजूला पाहत होती. तिने मोबाईलमध्ये पाहिले. 11:30 वाजून गेले होते. जंगलात भूत पिशाच असतात असं तिने लहानपणी ऐकलं होतं. आणि जी परिस्थिती ऐकली होती तीच परिस्थिती आत्ताही होती. नीरव, टायर कसा पंक्चर झाला? कामिनीचा आवाज थोडा कापरा झाला होता. आता मला काय माहिती? या काळोखात धड काही दिसत नाहीये. तू बस. नीरव गाडी चालवत नाही म्हणून वैतागला होता. रात्र वाढत होती तशी कामिनीची भीती वाढत होती. हवेचा जोर वाढला होता. त्याच्या वाहण्याचा आवाज येत होता. रातकिडे तर आता जोरात किरकिर करत होते. दुरून कोणीतरी प्राणी विवळत असण्याचा आवाज येत होता. वातावरणात बदल होत होता. तेव्हा तिला डाव्या बाजूला काहीतरी चमकल्याचे दिसले. ती पेटती ज्योत होती. ती त्या झाडांच्या गर्दीतून हळूहळू पुढे येत होती. तशी कामिनी घाबरून बाहेर आली आणि नीरवच्या बाजूला आली. नीरव, ते बघ, काय आहे? कामिनी त्याचा हात घट्ट धरत म्हणाली. नीरवने त्या दिशेने पाहिले. काय आहे? अगं, तो एखादा काजवा चमकत असेल, नीरव सहज म्हणाला. काजवा? काही म्हणू नकोस, ती ज्योत आहे.
ती पुढे पुढे येते बघ. ठीक आहे, मग ती इथे आल्यावर पाहू तिच्याकडे. नीरव, मस्करी करू नकोस. मला तर काहीतरी विचित्रच प्रकार वाटतोय, कामिनी त्याला चिटकत म्हणाली. हळूहळू ती ज्योत पुढे यायला लागली. ती एका कंदिलाची ज्योत होती आणि तो कंदील एका माणसाच्या हातात होता. त्याने डोक्यावरून घोंगडे पांघरून घेतले होते. त्याची काळी आकृती आता पुढे आली. त्याला पाहून कामिनी आणखीनच घाबरली. नीरवही त्याच्याकडे पाहत राहिला. काय पाहुणं, गाडी बिघडली वाटतं. तो कंदिलाचा हात वर करत घोगऱ्या आवाजात म्हणाला. नाही, टायर पंक्चर झाले. पण तुम्ही कोण आणि या जंगलात काय करताय? नीरव त्याच्याकडे पाहत म्हणाला. पाहुणं, हे जंगल आमचंच आहे. म्या इथंच राहतो. त्या तिथे माझी झोपडी आहे. तो म्हणाला. तुम्ही इथे राहता? नीरवही तो आल्याच्या दिशेने पाहत म्हणाला. हो, या रस्त्यावर बहुतेक गाड्या बंद पडतात. तो म्हणाला. गाड्या बंद पडतात म्हणजे? कामिनी नीरवचा हात घट्ट पकडत म्हणाली. गाड्या का बंद पडतात ते माहिती नाही, पण कुणाची गाडी बंद पडली तर त्यांना माझ्या झोपडीत घेऊन जातो. त्यांना पाणी आणि खायला देतो. तेवढंच पुण्य पाडून घेतो. तो माणूस म्हणाला. झोपडी? कामिनी घाबरत म्हणाली. त्या माणसाचे वागणे बोलणे खूपच भीतीदायक वाटत होते. अहो बाईसाहेब, या जंगलात तुम्ही एकटे कसे राहणार? या जंगलात खूप जनावरं आहेत आणि इथे गाडीचा टायर बदलणारा कोणीच नाहीये. मला येतो ना बदलायला, नीरव म्हणाला. अहो साहेब, तो तर तुम्ही बदलाच, मीही मदत करतो, पण आमच्या गरीब नवरा बायकोचा पाहुणचार तर घ्या, तो माणूस म्हणाला. तुमची झोपडी कुठे आहे? नीरव म्हणाला. त्या तिथे. आल्या दिशेने तो हात करत म्हणाला. तुम्ही आलात तर माझी बायको सुद्धा खुश होईल. तसे या जंगलात आमच्याकडे कोणी येत नाही. तुमच्यासारखे साहेब आले तर बरं वाटेल. नीरवने कामिनीकडे पाहिले. त्याला त्या माणसाचे पटत होते. एवढ्या रात्री गाडीतच राहणे योग्य नव्हते. ठीक आहे, पहिले टायर बदलतो, मग आपण जाऊया तुमच्या झोपडीत, नीरव म्हणाला. दोघांनी मिळून टायर बदलला. नीरव, आता टायर बदलला आहे ना? मग निघू आपण, कामिनी त्याला म्हणाली. अगं, पण तो एवढा आग्रह करतोय तर जाऊया. आपण थोडा वेळ बसू आणि निघू. मलाही थोडा आराम मिळेल, नीरव म्हणाला. तिने सुद्धा त्याच्याकडे पाहिले. तिलाही थोडे पटले होते. कामिनीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. मग पाहुणं, येता का माझ्या झोपडीत? तो माणूस म्हणाला. ठीक आहे, तुम्ही एवढे म्हणतायत तर येतो आम्ही, नीरव त्याच्याकडे पाहत म्हणाला. मग चला साहेब, असं म्हणून त्याने कंदील वर करत आल्या दिशेने निघाला. त्याच्या मागोमाग ते दोघेही निघाले. त्याला रस्ता पाठ होता, पण हे दोघेही थोडे अडखळत चालत होते. तो माणूस त्या दोघांनाही घेऊन झोपडीजवळ आला. त्याची बायको दारात उभी होती. ते दोघेही आदिवासी दिसत होते. कामिनीने तिच्याकडे पाहिले. रखमे, हे बघ, पाहुणे आलेत. त्यांची गाडी बिघडली होती म्हणून त्यांना इथे आणलं. तो हातातला कंदील खुंटीवर अडकवत म्हणाला. बरं केला सा तुम्ही, ती हसत म्हणाली. बाई माणूस असं रस्त्यावर किती वेळ राहील? साहेब, म्या शिवराम, त्याने उभी असलेली लाकडाची खाट आडवी करत म्हणाला. बसा साहेब. ते दोघेही त्या खाटेवर बसले. रखमेने आत जाऊन एक रॉकेलचा मोठा दिवटा आणून ठेवला होता. त्यामुळे थोडा प्रकाश पसरला होता. हे दोघेही असे जंगलात कसे राहतात, हा प्रश्न त्या दोघांनाही पडला होता. शिवराम, तुम्ही अशा भयान जंगलात कसे राहता? म्हणजे आजूबाजूला दुसरी कोणतीच वस्ती दिसत नाही, नीरव म्हणाला. त्याचं काय आहे साहेब, आम्ही आदिवासी आहोत. माझे मायबाप इथंच राहायचे. आता आम्ही राहतो, शिवराम म्हणाला. तुम्हाला या जंगलात राहायची भीती नाही वाटत? कामिनीने विचारले. नाही बाई साहेब, आता आम्हासनी आदत पडली आहे, रखमा पाण्याचा तांब्या घेऊन येत म्हणाली. त्या दोघांनीही तिच्याकडे पाहिले. कामिनीने तांब्या हातात घेतला आणि आतले पाणी पाहण्याचा प्रयत्न करत होती. अहो बाईसाहेब, बिनधास्त प्या पाणी, झऱ्याचे शुद्ध पाणी आहे.
शिवराम म्हणाला. नीरव पाणी प्यायला आणि तांब्या कामिनीकडे दिला होता. पण कामिनीचे मन ते पाणी प्यायला तयार नव्हते. तिने तो तांब्या बाजूला ठेवला. का हो बाईसाहेब, तुम्हासनी पाणी नाही प्यायचं? पिऊन तर बघा. शिवराम म्हणाला. नाही, मला तहान नाही लागली. कामिनी म्हणाली. तुम्हासनी काय खायला बनवू का? रखमा म्हणाली. नाही नको, आम्ही आत्ताच खाऊन आलोय. कामिनी म्हणाली. तिला आता धीर आला होता. एवढ्या रात्री या जंगलात आपल्याला एक आधार मिळाला होता. साहेब, तुम्ही आराम करा, उजाडलं की जावा. शिवराम म्हणाला. नीरवने कामिनीकडे पाहिले. ती मानेने नकार देत होती. समोरच्या झाडीत काहीतरी सळसळत होते. ती तिथे पाहण्याचा प्रयत्न करत होती. तिथे कोणीतरी आहे. कामिनी तिथे पाहत म्हणाली. असेल एखादं जनावर, पण ते इथं येणार नाही. आगीला घाबरतं जनावर. शिवराम म्हणाला. आणि ते जनावर आले तर? कामिनी घाबरत म्हणाली. तुम्ही बसा, म्या बघून येतो. शिवराम उठला आणि त्या झाडीकडे गेला. तिथे त्याने काठीने शुकशुक करून ते असलेले जनावर हाकलून दिले आणि तो परत आला. बसा तुम्ही निवांत. कामिनी, मला झोप येते. नीरव जांभई देत म्हणाला. काय? नीरव, परिस्थिती काय आणि तुला झोप येते? कामिनी त्याला हलवत म्हणाली. अहो बाईसाहेब, साहेबासनी झोप येत असेल तर झोपू दे. शिवराम म्हणाला. नीरव, तू झोपायचं नाही. रखमा आणि शिवराम त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. त्या अंधुक प्रकाशात त्यांचा चेहरा एकदम भेसूर दिसायला लागला होता. डोळे चमकत होते. नीरव डोळे मिटत होता. तुम्ही असे का पाहताय? कामिनी नीरवचा हात घट्ट पकडत म्हणाली. तुझा नीरव आता झोपून जाणार आहे. शिवराम विचित्र आवाजात म्हणाला. तुझ्या नीरवचा आता मला बळी द्यावा लागणार आहे. रखमा तिच्याजवळ येत म्हणाली. बळी? तुम्ही आहात कोण? कामिनी नीरवला हलवत म्हणाली. आम्ही? शिवराम त्या भयान रात्री विचित्रपणे हसत म्हणाला आणि त्याने रखमाकडे पाहिले. नीरव आता झोपून गेला होता. त्याला कसलीच शुद्ध नव्हती. कामिनी आता त्या दोघांच्याही वागण्याने खूप घाबरली होती. ती नीरवला जाग करण्याचा प्रयत्न करत होती. अरे नीरव, उठ. हे दोघे बघ काय बोलतायत. त्यांच्याकडे पाहून कामिनी म्हणाली. पण नीरव निश्चित होऊन पडला होता. तुम्ही माझ्या नवऱ्याला काय केलंय? तो असा बेशुद्ध होऊन का पडलाय? कामिनी म्हणाली. तुझ्या नीरवला पाण्यातून बेशुद्धीचे औषध दिले आहे. रखमा म्हणाली. काय? हे तुम्ही कशाला केलं? ती त्यांच्यावर ओरडत म्हणाली. कशाला? शिवराम म्हणाला आणि त्याने रखमाकडे पाहिले. रखमा, तयारी करायला घे. तयारी? कामिनीला काहीच कळत नव्हतं. हे लोक आपल्या बाबतीत काय करणार आहे? ती पुरती घाबरली होती आणि गोंधळली होती. रखमा आत गेली. शिवरामने झोपडीच्या बाजूला असलेल्या मशाली घेतल्या आणि त्या पेटवून अडकवून ठेवल्या. त्या मशालींचा प्रकाश पडला होता. रखमाने आतून एक एक सामान आणायला सुरुवात केली. कामिनी ते सर्व पाहत होती. पाट, ताटे, पत्रावळ्या हे सर्व आणले होते. द्रोणामध्ये हळद, कुंकू, अबीर घेऊन आली होती. काही लिंबेही आणून ठेवले होते. तिने एक एक वस्तू रचायला सुरुवात केली. हे काय करताय तुम्ही? हे साहित्य? ती त्या साहित्याकडे पाहत म्हणाली. हो, आम्ही आमच्या मुलाला जिवंत करण्यासाठी हे करत आहे. शिवराम म्हणाला. मुलाला जिवंत? म्हणजे तुमचा मुलगा मेलाय? कामिनी म्हणाली. हो, त्याला जिवंत करण्यासाठी हे करत आहे. रखमा म्हणाली. हे असे तांत्रिक मांत्रिक करून तुमचा मुलगा जिवंत कसा होईल? कामिनी म्हणाली. होणार, नक्कीच होणार. आम्हाला त्या भालू साधूने सांगितलंय. शिवराम म्हणाला. भालू साधू? आता हा कोण? कामिनी म्हणाली. तो एक साधू आहे. त्या डोंगराच्या गुहेत राहतोय. रखमा वस्तू रचत म्हणाली. अहो, एकदा मेलेला माणूस परत जिवंत होत नाहीये. कसं समजत नाही तुम्हाला? कामिनी त्यांना ते काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी म्हणाली. तुम्ही शहरातली माणसं,
तुमचा विश्वास नाही यावर, पण आमचा विश्वास हाय. शिवराम म्हणाला, तुम्ही आता नेमकं काय करणार आहात? कामिनीला काहीच कळत नव्हतं. ही लोक आपल्याबरोबर काय करणार आहेत? काही नाही. होम केल्यावर तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा बळी देणार आहे. आतापर्यंत 10 बळी दिले आहेत. हा आणि तू 12वा. मग तुमच्या रक्ताची धार त्या चंद्राला दाखवली की आमचा मुलगा या जगात प्रकट होईल. रखमा खुश होत म्हणाली, म्हणजे या अगोदर तुम्ही 10 लोकांना मारून टाकलं? या जगात कोणी निष्पाप नाही. आम्हाला आमच्या मुलाला जिवंत करण्यासाठी आम्ही या जंगलात राहायला आलो. आमचा मुलगा आजारी पडून मेला. त्याचे ते प्रेत घेऊन आम्ही त्या साधूकडे नेले. तेव्हा त्याने मुलाला पाहून सांगितले की हा जिवंत होईल जर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेला एकूण 12 बळी दिले तर. म्हणून आम्ही असे 10 बळी दिलेत. आता तुमच्या दोघांचेही बळी दिले की 12 बळी पूर्ण होईल. आज पौर्णिमा आहे. फक्त चंद्र डोक्यावर आला आणि मावळतीकडे जायला लागला की आमचे काम चालू होईल. शिवराम क्रूरपणे हसत म्हणाला, म्हणून शिवराम अमावस्या आणि पौर्णिमेला रस्त्यावर खीळ टाकून देतो. कोणाची ना कोणाची तरी गाडी फसतेच आणि आम्हाला बळी मिळतो. चंद्राला रक्ताची धार दाखवल्यावर सगळ्यांचे मुर्दे इथेच गाडलेत आम्ही. रखमा म्हणाली, पण असे अघोरी काम करून तुमचा मुलगा जिवंत नाही होणार. तुम्हाला समजत कसं नाही? ती गयावया करत म्हणाली. तिने मोबाईल पाहिला, पण तिथे रेंज नव्हती. तिला तिच्या आईचे एक वाक्य आठवले. ती नेहमी म्हणायची, जर आपण धीराने आणि विचाराने वागलो तर कितीही मोठ्या संकटाचा सामना करू शकतो. आताही तिने तसेच धीराने आणि डोक्याने नीरवचा आणि आपला प्राण वाचवायचा ठरवले. ती त्यांना खूप समजावून सांगत होती, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शिवरामच्या म्हणण्यानुसार चंद्र डोक्यावर येऊन अस्ताला जायला लागेल, ती वेळ आपल्याला कशी तरी काढायला पाहिजे, असा विचार ती करत होती. काय, कसला विचार करतेस? इथून पळून जायचा विचार करू नकोस. चारही बाजूला जंगल आहे आणि जनावरे आहेत. ते फाडून खातील तुला. शिवराम म्हणाला, मी माझ्या नवऱ्याला सोडून कशी जाईल? पण तुम्ही आम्हाला सोडून द्या. ती हात जोडत म्हणाली, तुम्हाला सोडून देऊ? मग आमचे बळी कसे पूर्ण होणार? आमचा मुलगा जिवंत होणार नाही. आमचा मुलगा कसा जिवंत होणार? असं म्हणून शिवराम त्या मांडलेल्या वस्तूंजवळ बसला. त्याने हातात पाणी घेतले, त्या दोघांवरही शिंपडले आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत होता. त्याने समोर असलेल्या होमसदृश्य अशा विटांच्या चौरस भागात एक एक काडी टाकत होता. रखमाने त्या काड्यांवर माचीसची काडी पेटवून टाकली. त्यात आता अग्नी पेटली होती. तो काहीतरी पुटपुटत त्यात कसली तरी पावडर टाकत होता आणि असलेल्या भांड्यातून तो पाणी पित होता आणि रखमालाही पाजत होता. रखमा, हे पाणी आता शुद्ध झाले आहे. त्याला आणि तिला पाज. शिवराम डोळे बंद करून म्हणाला, हो, आत्ता पाजते. आज माझा मुलगा जिवंत होणार आहे. ती विचित्र हसत म्हणाली. ती ते भांड घेऊन उठली आणि तिने बेशुद्ध असलेल्या नीरवच्या तोंडात पाणी ओतले आणि कामिनीकडे आली. कामिनी यातून कसं सुटायचं याचाच विचार करत होती. रखमाने तिचे केस पकडले आणि तिचे तोंड वर केले. तिने त्या भांड्यातले पाणी तिच्या तोंडात ओतले. यावेळी तिने कोणताच प्रतिकार केला नव्हता. तिला माहिती होते, प्रतिकार केला तर ही लोक ऐकणार नव्हती आणि आपल्याला इथे कोणी वाचवायला येणार नाही. तेव्हा डोक्याने विचार करून या लोकांपासून कशी सुटका करायची याचा ती विचार करत होती. रखमाने त्यांना पाणी पाजून शिवरामच्या बाजूला येऊन बसली. ते काय करत होते ते ती पाहत होती. ती संधीची वाट पाहत होती. आता शिवरामने मोठमोठ्याने कोणते तरी विचित्र मंत्र म्हणायला सुरुवात केली. कुंकू आणि हळद हवेत उडवायला सुरुवात केली. हातात कोयता घेऊन तो हवेत हलवत होता. हे मंत्र म्हणणे लांबले तर बरेच होईल. तिने आकाशात पाहिले. चंद्र अजून डोक्यावर आला नव्हता. तो उगवत्या दिशेलाच होता. तिने मोबाईलमध्ये पाहिले. 12 वाजून गेले होते. ती मनोमन देवाचे आभार मानत होती. त्यांच्या अगोदर ज्या लोकांचे बळी दिले त्यांना असेच पाणी पाजून बेशुद्ध केले असणार आणि मग बळी दिला असणार.
त्यामुळे यांना त्या लोकांनी प्रतिकारही केला नसेल. पण कामिनी मात्र शुद्धीवर होती. ती ते पाणी प्यायली नव्हती. त्याचा तांब्या अजूनही जवळच होता. रखमा आता डोळे मिटून घुमायला लागली होती. शिवरामही हातात कोयता घेऊन डोळे मिटून आकाशाकडे पाहत घुमायला लागला. चंद्रदेवा, प्रसन्न हो. आज आमचा 12वा बळी आहे. त्यांच्या रक्ताची धार तुम्हाला दाखवतो आणि मग आमचा मुलगा आम्हाला देऊन टाक, शिवराम ओरडत म्हणत होता. ते सर्व काही विचित्र चाललं होतं. सर्व अंधश्रद्धा होती. पण हे लोक मुलाच्या प्रेमापायी वेडे झाले होते. त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. आतापर्यंत त्यांनी 10 लोकांचे नाहक बळी घेतले होते. आता आपण आपला आणि नीरवचा जीव वाचवायचा होता. दोघांनीही कसल्या तरी मण्यांची माळ घातली होती. ते दोघेही जागेवरून उठले. त्या पेटवलेल्या अग्नीपासून थोडे लांब होऊन आकाशाकडे हात करून घुमत विचित्रपणे नाचायला लागले. कामिनी ते पाहत होती. त्यांचं लक्ष आकाशाकडे होतं. त्यांनी डोळे मिटून चंद्राचा धावा करायला सुरुवात केली आणि तीच संधी होती कामिनीकडे. तिने पटकन त्यांचे लक्ष नाही असं पाहून तांब्यातले पाणी त्यांच्या भांड्यात टाकले आणि जागेवर येऊन बसली. काय सांगावं, नंतर थकल्यावर ते पाणी पितील. ती मनोमन देवाचा धावा करत होती. त्याने ते पाणी प्यावं अशी मनातून देवाला विनंती करत होती. शिवराम आणि रखमा अजूनही नाचत होते. ते नाचून झाल्यावर परत जागेवर येऊन बसले. आता ते घुमायचे थांबले होते. दोघांनी नीरव आणि कामिनीकडे पाहिले. 12वा बळी, शिवराम त्यांच्याकडे पाहत म्हणाला. रखमाही त्यांच्याकडे विचित्रपणे पाहत हसत होती. शिवराम कसले तरी मंत्र म्हणत होता आणि त्याने लिंब कापायला सुरुवात केली. कापलेले लिंबे हाताने गोल गोल फिरवत त्याला हळद कुंकू लावले होते आणि त्याला तोंडाजवळ नेऊन त्यावर काहीतरी मंत्र म्हटले आणि त्या दोघांच्या अंगावर फेकले. त्याने हात हवेत फिरवत मंत्र म्हणायला लागला होता. ते कधी पाणी पितात याचीच कामिनी वाट पाहत होती. पाणी पिणार का नाही हाही प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता. जर त्यांनी पाणी प्यायले नाही तर आपला बळी नक्कीच जाईल, कारण ती एकट्या नीरवला त्या अवस्थेत सोडून जाऊ शकत नव्हती. तिला माहिती होतं या रात्री ती कुठेच पळून जाऊ शकत नाही आणि जरी पळून गेली तरी नीरवचा ते बळी देणार. शिवरामने हवेत हात हलवून ते पाण्याचे भांडे उचलले. तशी कामिनी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होती. त्याने ते भांडे डोक्यावर ठेवले आणि मंत्र म्हटले. 2-3 मिनिटे तसेच ठेवले. चंद्रदेवा, या पाण्याला तुझा आशीर्वाद दे, शिवराम मोठमोठ्याने म्हणाला. त्याच्या सोबतीला रखमाई म्हणत होती. काही वेळाने त्याने भांडे उतरवले आणि त्या पाण्याकडे पाहिले. कामिनी त्यांच्याकडेच पाहत होती. आता नक्की काय करणार ते पाहत होती. रखमा, या पाण्याला चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळाला आहे. हे पवित्र पाणी झाले आहे, असं म्हणून त्याने त्या भांड्यातले पाणी प्यायला सुरुवात केली आणि उरलेले पाणी रखमाला दिले. तीही ते पाणी प्यायली. ते पाहून कामिनी मनातून खुश झाली. शेवटी देवाने तिची विनंती कबूल केली होती. ती आता त्यांच्याकडे पाहत होती. ते घुमत होते. 10-15 मिनिटे झाली. त्यांचे डोळे आता जळावलेले दिसत होते. दोघांनी अपेक्षेपेक्षा जास्त पाणी प्यायले होते आणि ते बेशुद्ध होऊन पडले. बस, हेच कामिनीला पाहिजे होते आणि त्यात ती यशस्वी झाली होती. आता राहिला प्रश्न नीरवला इथून कसं घेऊन जायचं. एवढ्या रात्री कोणी त्या रस्त्यावरून फिरकणार पण नव्हते. मोबाईलला रेंज पण नव्हती. तिने नीरववर चांगले पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शुद्धीवर येत नव्हता. तिने त्याच्या दोन्ही बाजूला काखेत हात घातले आणि सर्व ताकद लावून अडखळ ठेचाळत त्याला खेचत गाडीजवळ आणले. गाडीला चावी तशीच लटकत होती. तिने गाडीचा मागचा दरवाजा उघडून कसं तरी त्याला आत ठेवलं आणि ती ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसली. तिने गाडी स्टार्ट केली आणि शहराच्या दिशेने निघाली. ती देवाचे आभार मानत होती, नाहीतर आज दोघांचेही बळी निश्चित होते. ती गाडी घेऊन 10 ते 12 किलोमीटरवर आल्यावर पोलिसांचा चेकपोस्ट दिसला. पोलिसांनी गाडी थांबवण्यासाठी हात केला. कामिनीने गाडी थांबवली तेव्हा ड्युटीवर असलेले इन्स्पेक्टर साहेब गाडीजवळ आले. कुठून आलायत तुम्ही?
तिच्याकडे पाहून नंतर मागच्या सीटवर पाहिले. आणि हे कोण आहे? साहेब, हा माझा नवरा आहे, नीरव. आणि मी कामिनी. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. असं म्हणून ती गाडीतून उतरली आणि तिने सर्व काही सांगितले. अच्छा, असं आहे तर. तरी आम्हाला काही गाड्या सापडल्या. आम्हाला वाटलं हे दरोडेखोरांचे काम आहे, म्हणून आम्ही त्यांना शोधत पेट्रोलिंग करत होतो. तुम्ही ती जागा दाखवू शकता का? इन्स्पेक्टर म्हणाले. पण साहेब, माझा नवरा, कामिनी म्हणाली. त्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांनी एक कॉन्स्टेबल नीरवकडे सोडून इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम घेऊन गाडीत बसले आणि कामिनी त्यांना त्या जागेवर घेऊन आली. ते दोघेही अजूनही बेशुद्ध पडले होते. इन्स्पेक्टर साहेबांनी पंचनामा करून त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर आणि कामिनी नीरवला घेऊन शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. डॉक्टरांनी त्याला तपासले. तो व्यवस्थित असल्याचे सांगितले. नीरव शुद्धीवर आल्यावर इन्स्पेक्टर साहेबांनी कामिनीच्या धाडसाचे कौतुक करून सांगितले. कामिनीमुळे आपला जीव वाचला होता. त्यालाही तिचा अभिमान वाटायला लागला आणि त्या अंधश्रद्धेचा राग सुद्धा आला होता.